सैनिकांच्या गावाला विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, आमदार यड्रावकर। सैनिक टाकळी व टाकळीवाडी ही दोन्ही गावे देशसेवेसाठी समर्पित आहेत। या दोन्ही गावांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे। अशा गावांच्या विकासासाठी काम करण्याची संधी मला मिळणे हे माझे भाग्य समजतो। देशाची सेवा करणाऱ्या कुटुंबाच्या गावाची सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे। सैनिक टाकळी आणि टाकळीवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही। रस्ते, पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासाच्या योजनांमधून गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा प्रयत्न राहील। सैनिक टाकळी येथे 55 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच टाकळीवाडी येथे 25 लाख रुपयांच्या निधीतून बौद्ध विहार बांधकामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पार पडला। सैनिक टाकळी येथे नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान योजनेतून 25 लाख रुपये मंजूर झाले आहेत। याशिवाय खिद्रापूर रस्त्यालगत आडवाटेपासून चंद्रकांत गायकवाड यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यासाठी जिल्हा मार्ग विकास व मजबूतीकरण योजनेतून 20 लाख रुपये निधीतून विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला। तसेच यावेळी छत्रपती ग्रुपचे प्रमोददादा पाटील, भवानीसिंह घोरपडे, रणजितसिंह पाटील, सुधीर पाटील, श्रीधर भोसले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। टाकळीवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य बाबासो वनकोरे, अतिकांत चव्हाण, बापूसो कोळी, वसंत गोरे, अनिल कांबळे, खुशाल कांबळे, केंदबा कांबळे, भरत पाटील, बाबासो पाटील, प्रफुल्ल निर्मळे, धनपाल कोथळी, तुकाराम चिगरे, दादाजो राजमाने, अमोल चिगरे, भरमू बदामे यांच्यासह पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।